हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे बघा दुसरा दिवस आणि हे बघा सकाळी सकाळी हा शूट केलेला आहे मी. अंघोळ वगैरे माझी झालेली आहे. हे बघा बाहेरचं वातावरण किती छान आणि सुंदर दिसत आहे. हे बघा मी बाहेर आलेली आहे, पूर्ण रूमच्या बाहेर येऊन हे बघा तुम्हाला आजूबाजूचं वातावरण दाखवत आहे. आणि नाश्त्याचा टाईम झालेला होता आमचा. सकाळी बाहेर आम्ही सगळेजण, आमची फॅमिली, आमची टूरचे फॅमिली लोक सगळे आम्ही बाहेर येऊन असं छानपैकी ते हिरवेगार असे खूप छान झाड होते तिथे. आणि ह्या ताईचं आज ॲनिव्हर्सरी पण होती, त्यांना मी विश पण केला आणि ते नाश्ता करून बसलेली आहे. बघा नाश्त्याला केलं होतं पोहे. आणि हे बघा आणव आमचा नाश्ता करताय, आणवचे डॅडी, तिकडे सगळी फॅमिली बसलेली आहेत. नाश्त्याला पोहे होते, छान पोहे केले होते, म्हणजे मालवणी टाईपचे जरा वेगळेच पोहे होते आणि खूप छान लागत होते पोहे. म्हणजे जेवण वगैरे तिथं खूप छान होतं. हे बघा आणव पण खातो आणि आम्ही नाश्ता करून गाडीत बसून परत आम्ही आता निघालेलं आहे स्पॉट बघायला. हे बघा या स्पॉटवर आम्ही पोहोचलेला आहे. हे बघा बोला हो, बघायचं नाही चालू आहे. हा राजकोट किल्ला आहे, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा बसविण्यात आलेला आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला पासून महाराजांचा पुतळा थोड्याच अंतरावर आहे. हे पहा, सिंधुदुर्ग समुद्राच्या काठी बसून फोटो काढत आहे. या बोटी राजकोट किल्ल्यापासून आम्ही आता आतमध्ये प्रवेश करत आहोत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे. या ठिकाणी महापुरुषाचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा बसवलेला आहे. हे महापुरुषाचे मंदिर राजकोट, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूलाच आहे. याचे दर्शन घेऊन आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे फोटोशूट करण्यासाठी निघालेलो आहोत. हा पहा शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा, उंचच उंच असा हा पुतळा आहे. किल्ल्याचे कडे कपार दिसत आहेत. खूप छान व्ह्यू आहे. मंदिर, किल्ला, महाराजांचा पुतळा आणि सिंधुदुर्ग समुद्र असा हा संगम असलेल्या राजकोटमध्ये आम्ही आलेलो आहोत. हा राजकोट किल्ल्यापासून चा समुद्र सपाटीपासूनचा व्ह्यू आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा भला मोठा, खूपच छान आणि सुरेख असा हा पुतळा. हा सिंधुदुर्ग समुद्र, महाराजांच्या पुतळ्यापासूनच या समुद्राला सुरुवात झालेली आहे. आणि हा पुतळा पाहून, राजकोट किल्ला पाहून समुद्रकिनारी बसलेल्या या वस्तीमध्ये आम्ही प्रस्थान करत आहोत. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला, ज्या ठिकाणी महाराजांनी समुद्राच्या मधोमध याचे वास्तव्य केलेलं आहे. महाराजांच्या काळामध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये बांधण्याचं जे कसब आहे ते पाहाव्यास आपण आतुर आहोत. खूपच गर्दी या समुद्रकिनारी आहे. हा पहा आणाव पायाला चटके बसत असल्यामुळे पळतोय. आणि या आहेत मिस वैशाली, यांना फोटोचा खूप शौक आहे. प्रत्येक वेळेस निरनिराळे गॉगल्स, वस्त्र परिधान केलेले
राजकोट किल्ल्यापासून समुद्रकिनाऱ्यावर ज्यूसचा आस्वाद घेताना अण्णासाहेब या आहेत वैशाली मॅडम, त्यांच्या बाजूलाच त्यांचे सहकारी आणि हे त्यांचे पप्पा त्यांना बर्फाचा गोळा चारत आहेत. हे माझे पप्पा मला बर्फाचा गोळा चालवत आहे. हे त्यांचे टूरमधील ड्रायव्हर, त्यांच्यासोबत बर्फाचा आस्वाद घेताना खूप छान असा हा व्ह्यू समुद्र सपाटीपासून. समुद्रामध्ये मॅडमला बऱ्याच ॲक्टिव्हिटी करण्यास प्रवृत्त केले, पण त्यांच्या नकार घंटा आलेली आहे. त्यांच्या मदर्स डे निमित्त मदर्सनी खूप काही त्यांना सजेशन दिल्यामुळे त्यांनी त्यांच्या नकार घंटेला शेवटपर्यंत नकारच दिलेला असल्यामुळे त्यांच्या मिस्टरांचा खूपच मूड ऑफ झालेला होता. त्यामुळे त्या स्वतः समुद्राच्या बाजूला अण्णाव सोबत पाण्याचा आनंद लुटत आहेत. हे पहा अण्णासाहेब आणि या मॅडम आहेत समुद्राच्या किनारीच बसलेले आहेत. फक्त फोटोशूट करण्यासाठी या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. हा पहा त्यांचा फोटोशूट करण्याचा आनंद द्विगुणित झालेला आहे पाण्यामध्ये. लाटा पण खूप येत होते. ह्या पहा लाटा, एकामागून एक अशा हा लाटा. आणि आता सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट महाराजांचा पुतळा, स्टॅच्यू बघून दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही मालवणी डेज हॉटेल्समध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहोत. ह्या दुपारच्या जेवणाचा मेनू आहे. ही पाणी बॉटल आहे. अशा प्रकारचे जेवणाचा आस्वाद दुपारचा खूपच मस्त असे मटण पण केलं होतं, चिकन पण केलं होतं. व्हेज नॉनव्हेज अशा प्रकारचे 2 डिशेस या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे. आणि पुन्हा आम्ही रूममध्ये थोडासा आराम करताना मॅडम फोटोशूट करत आहेत. परत आम्ही रूममध्ये येऊन थोडंसं कपडे चेंज करून परत आम्ही संध्याकाळच्या टायमाला 5:30 वाजता परत आम्ही बाहेर कुठे निघालेलो आहोतो. सनसेट पाहण्यासाठी सिंधुदुर्ग समुद्रकिनारे आम्ही निघालेलो आहोत. हे बघा गाडीमध्ये सगळेजण आम्ही बसत आहे. आता गाडीमध्ये बसून आम्ही ते संध्याकाळचा खूप छान दृश्य बघायला निघालेला आहे आम्ही. हे बघा गार्डन आहे, तिथे खूप मोठा गार्डन आहे. त्या गार्डनमधून आम्ही एंट्री करत आहे. तिकडे समुद्रच होता ना त्या साईडला, समुद्र पण आहे. मालवणी गार्डन मध्ये आलेलो आहे असं व्ह्यू बघायला. पुढे आता सनसेट बघायला आलो आहे. हे झाड आहे. किती छान गार्डन आहे ना पिलू. मालवण गार्डन आहे ना. मालवण गार्डन आहे. खूप छान आहे. मला अनवच्या डॅडीला खूप आवडलं आणि एवढं छान आहे. हे काय रे पिलू? सनसेट पॉइंट आहे ना. सनसेट पॉइंट. हां, ते संध्याकाळी सनसेट पॉइंट म्हणून खास तेच बघायला आम्ही गेलेलो. पण तिथे किती 6-6:30 वाजता गेलेलो. म्हणजे ते डुबतंय ना अंधारात असं. आता आम्ही सनसेट पॉइंट बघायला आलेलो आहे. सांगा ना तुम्ही. समुद्रामध्ये सूर्य कसा डुबतो हे सनसेट पाहण्यासाठी आम्ही सिंधुदुर्ग समुद्रकिनारी बसलेलो आहोत. हा पहा सूर्य समुद्रामध्ये झाडाझुडपामधून डुबताना दिसतो आहे. आता पुन्हा मी पाण्यात खेळलो होतो. संध्याकाळी परत पाण्यात अनव खेळला. खूप एन्जॉय केला. अनवसारखं तर एन्जॉय कोणच केलं नसेल.
त्याला पाणी बघून आणि हे समुद्र बघून एवढा खुश झाला ना, आहे ना? हा खूप आणि सूर्य पण डुबत होता. हा, पहिल्यांदाच बघितला. आणवला तर खूप मज्जा येत होती, आहे ना? मी पाण्यात नाचत होतो. हा, आणि ते आम्ही एका असे मोठे मोठे तिथे दगड होते, मग तिथे आणवणं असा बसला होता, पाण्यात परत खेळायला गेला होता. खूप छान वाटलं ना. आणव, कसा वाटला तुला अनुभव मालवणचं? हे समुद्र बघून कसं वाटलं? आणि इथं सूर्य पण डुबत होता. हा, थोडंच दिसत होतं. हा, हे बघा किती छान आहे बघा. बादलनी तर ढकलं होतं. हा, किती छान. आणि आम्ही असं मालवण गार्डनमध्ये असं छानपैकी सगळेजण फोटो काढून परत तिथे संडेला आम्ही सेलिब्रेशन केलं. त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि ते परत संध्याकाळी आम्ही जेवायला बसलेलो होतो. संध्याकाळचं आम्ही जेवण करत होतो, आहे ना? हा, खूप छान पण होतं ते. हा, भाजी होती, चपाती होती, लोणचं होतं आणि खिचडी केली होती, सोयाबीनची भाजी होती. संध्याकाळी खूप छान असं आम्ही जेवण करून संध्याकाळी गुड नाईट.